अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसे मनी करून विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटी नेणार स्वामी समर्थ असते पै. हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेद गृहस्थाश्रमी, बाळाप्पाचे नामी द्विज कुणी राहत होते आनंदी. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पलटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटे, भरोनी आपणा पुढे येती. पाहुणीय स्वप्नी ऐशी गोष्टी, उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायेपाश दृढ तर, विवेक शास्त्रे तोडावे. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगूनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोडी ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसेची. परितया नाही संतती, मनोनीय उद्दिम चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरुनी. द्वैश्वर्ते अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देते तयांसी. तुझी भक्ती पाहुनी, संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. एकुणिय वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्त तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता पसरली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेविले तया लागून. शुल्क पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले. पुढे केले मोंजे बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघुंट शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजकौरी. चिदंबर तया उसरी, पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊन तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. ऐसी लीला अपार, दाखविली चिदंबर. प्रत्येक जे शंका शंकर, जगद्गुरुर्थ अवतरले. असं पुढे प्रौढपणे यज्ञ केले दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षितांते समजले. जले भरते होते घट, तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त, दादा त्यांचे लागोने. तयांनी हे ऐकुनी, मुरगोडी आले धावोनी. म्हणती दीक्षितांशी सांगूनी, दादा आपली लावावे. रावबाजीचे वृत्तांत, कर्णोपर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांनी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती, तया वेळी काय बोलती आता. पालटली तुझी मती, त्वरित मागसी. निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला. असे सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती, आम्ही त्यात जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित, त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत, पुण्यस्थान जावोनी. तेथे ऐकली वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ, यतिरूपे प्रकटले. इति श्री स्वामीचरित सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 10मो अध्याय गौड हा. श्री स्वामी राजापर्णमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.